नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. पंचगंगा नदी केंदाळमुक्त करण्यासाठी मोठी मोहीम, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन. इचलकरंजी शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात केंदाळ जलवनस्पती वाढत असल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या केंदाळामुळे नदीचे प्रवाह अडथळले जात असून पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीनेही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेवकांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सोमवार सकाळी 6 वाजल्यापासून पंचगंगा नदीतील केंदाळ काढण्याची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे व्यंकोबा मैदान परिसरातील पैलवान गेल्या अनेक वर्षांपासून केंदाळ काढण्याचे काम सातत्याने करत आहेत. केंदाळ वाढल्यावर पैलवान अमृतमामा भोसले यांचे नाव विशेषतः चर्चेत येते. यंदाही त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. याआधी प्रभाग क्रमांक 15 मधील 4ही नगरसेवकांनी पंचगंगा नदीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. उद्या होणाऱ्या मोहिमेत सर्व नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून नागरिकांनीही यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात महापालिकेचे आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. महापालिकेचे परसुले तसेच कर्मचारी करण लाखे यांनीही या मोहिमेसाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी पैलवान अमृतमामा भोसले, नागेश पाटील, नगरसेवक राजू पुजारी आणि नगरसेवक संतोष शेळके उपस्थित होते. पंचगंगा नदी स्वच्छ आणि केंदाळमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत असल्याने लवकरच नदी पुन्हा स्वच्छ, प्रवाही आणि निरोगी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी. इचलकरंजीतील महापालिकेच्या हद्दीत सर्व येणाऱ्या सर्व नागरिक बंधू बहिणा माझी कळकळीची नम्र विनंती, जे उद्या आम्ही अभियान राबवतोय जे केंदाळ मुक्त करण्यासाठी, आजपर्यंत आपलं केंदाळ काढण्यासाठी अमृतमामा भोसले, व्यंकोबा मैदान यांचे पट्टे जे येतात ते दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येणार आहेत. तसंच माणुसकी फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, इचलकरंजीतील युवक मंडळ, जे आपल्या जुना चंदूर रोड भागातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते, आपले नागेश पाटील, गणेश पाटील, त्या मंडळांचे त्यांचे कार्यकर्ते सर्वजण उद्या सकाळी उपस्थित होऊन 7 वाजल्यापासून काढायचं काम चालू करणार आहोत. आणि सर्व नागरिकांनी, बंधू बहिणींनी व युवकांना एक आव्हान आहे, मोठ्या संख्येने जास्तीत जास्त लोक आपल्यासाठी म्हणजे नदीवर जी पोहायला येणार आहेत ती सर्व हे म्हणजे भागातील केंदाळ मुक्त करण्यासाठी, इचलकरंजी केंदाळ मुक्त व्हावं त्यासाठी एक 4 दिवसाचं अभियान आम्ही राबवतोय. सर्वजण उपस्थित राहावा ही माझी कळकळीची नम्र विनंती. जय हिंद. नमस्कार मंडळी, आज ह्या माध्यमातनं आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो, कारण आम्ही सगळे आमच्या भागातील सगळे नगरसेवक, अमृतमामा असतील, नागेशांना असतील, त्यानंतर राजू पुजारी असतील आणि महापालिकेचे आमचे पळसुले साहेब असतील आणि करण लाखे असतील, आम्ही आमच्या भागामध्ये प्रभाग 15 मध्ये आम्ही सगळे व्हिजिट करत असताना प्रामुख्याने आम्हाला जाणवलं की पंचगंगा नदी ही एवढी प्रदूषित झालेली आहे आणि केंदाळ एवढं झालेलं आहे की त्या माध्यमातून आपल्या भागातला होणारा जो पाण्याचा पुरवठा आहे हा सुद्धा खंडित होण्याचा एक प्रथम यातला एक कारण धोका हा निर्माण झालेला आहे. आणि त्याचे गांभीर्य आम्ही ओळखून उद्यापासून आम्ही सगळेच कार्यकर्ते आणि आमच्या बरोबरची असणारी टीम आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंदाळ मुक्त पंचगंगा नदी हे अभियान आम्ही उद्यापासून सुरू करतोय. तर या माध्यमातून मी तुम्हा सगळ्या नागरिकांना, सगळ्याच मंडळांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की उद्या
सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत केंद्र स्वच्छ करण्याची मोहीम आपण या ठिकाणी घेतोय। त्या पद्धतीच्या आव्हानाला प्रतिसाद तुम्ही द्यावा आणि मोठ्या संख्येने येऊन आपली असणारी जी पवित्र अशी पंचगंगा नदी आहे ही अबाधित ठेवूया आणि सुरक्षित ठेवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।